मित्रांनो क्वेश्चन सेकंड, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. क्वेश्चन सेकंड तुम्ही पाहू शकता, द लेंथ ऑफ द हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज 15 अँड देन फाइंड द हायपोटेनस मीडियन ऑफ द इट्स हायपोटेनस. आता पहा त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, तुम्हाला एक लक्षात येईल, एक स्टेटमेंट असते, एक प्रॉपर्टी आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ इट्स हायपोटेनस इज द हाफ ऑफ द हायपोटेनस. जर तो राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्यामध्ये जी मीडियन असेल तर ती मीडियन ही हायपोटेनसच्या निम्मे असते, हाफ असते. मग पहा ते एक फिगर मी ड्रॉ करतो, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी ही फिगर समजा हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी ही मीडियन असेल, मीडियन, आणि हा तुमचा असेल हायपो. तर पहा मित्रांनो, ही मीडियन ही हायपोच्या निम्मे असते, म्हणजे हाफ ऑफ द हायपो. मग पहा फॉर्म्युला आपण त्याच्यावर क्रिएट करू शकतो. मी तुम्हाला स्टेटमेंट सांगितली ती, त्याच्यावरनं फॉर्म्युला तयार करू. पहा, देअरफॉर द लेंथ ऑफ मीडियन ऑफ द मीडियन इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे जो हायपोटेनस आहे ते त्याच्या निम्मे असते, लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द हायपोटेनस. या ठिकाणी याच्यामध्ये पुट करा हाफ इंटू हायपो किती आहे. मग या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, पहा हायपोटेनस दिलेली तुम्हाला 15, डिवाइड करा याला 2 1 = 2, 2 7 = 14, उरला 1, 2 5 = 10, 7.5. Therefore the length of median of hypotenuse is किती मग is 7.5. जर जी मीडियन असेल ती किती असेल तुमची 7.5. एकदम सिंपल होतं, फक्त ती स्टेटमेंट लक्षात ठेवायची मी सांगितली ती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन थर्ड आपल्याला दिलेला आहे. इन अ ट्रायंगल PQR द अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री, PQ इज इक्वल टू 12, QR इज इक्वल टू 5 अँड QS इज द मीडियन अँड फाइंड द लेंथ ऑफ द QS. आता पहा एक फिगर ड्रॉ करतो मी. त्याच्या जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जर फिगर ड्रॉ केली तर आपल्याला लवकर कळतं काय सॉल्व करायचं आपल्याला. समजा या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेला आहे इन अ राईट अँगल ट्रायंगल अँगल Q दिला आहे तुम्हाला 90 डिग्री, हा तुमचा PQR, QS इज अ मीडियन, हा यस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे PQ इज इक्वल टू 12 अँड QR इज इक्वल टू 5, हा 5 आणि हा दिला आहे तुम्हाला 12. तर पहा मित्रांनो, आपल्याला QS विचारलेला आहे. मग फाइंड QS. QS आपल्याला फाइंड करायचा असेल तर एकदम सिंपल आहे. आपल्याला काय माहिती पाहिजे, हायपोटेनस, कारण की QS ही काय मीडियन. द लेंथ ऑफ द मीडियन इन अ राईट अँगल ट्रायंगल, द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ इट्स हायपोटेनस इज द हाफ ऑफ द हायपोटेनस. PR इज द हायपोटेनस ऑफ दिस ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी PR हा हायपोटेनस आहे. PR जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या दोघांची मदत घ्यावी लागेल, म्हणजे इन अ राईट अँगल ट्रायंगल. पहा मग ते आपण सॉल्व करू. पहा मग PR काढायचा पहिले, नंतर आपण QS काढू म्हणजे मीडियन. देअरफॉर इन अ ट्रायंगल PQR द अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore it is a right angle triangle. Therefore by Pythagoras theorem, या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करायचा. हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ही hypotenuse is equal to first side square plus second side square. Put the value PR square is equal to PQ 12 square plus 5 square. Therefore
देअरफॉर म्हणजे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो या ठिकाणी याच्या स्क्वेअर काढायचा. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर 114 प्लस 5चा स्क्वेअर आहे 25. यांची दोघांची ॲडिशन करा. PR स्क्वेअर इज इक्वल टू दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळतो 169. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड PR इज इक्वल टू रूट 169 दॅट इज PR इज इक्वल टू हा कसला आहे तुमचं तुम्ही जर पाहिला आपल्याला दिसतं हा 13. काय हा 13चा स्क्वेअर रूट आहे तो 169. आपला PR इज इक्वल टू आला PR तुमचा आला या ठिकाणी 13. मग आपल्याला पुढे काय विचारलं आहे QS. मग पहा या ठिकाणी तसं लिहायचं इन अ ट्रायंगल PQR तर या ठिकाणी PR इज हायपो म्हणजेच हायपोटेनस आहे तो किती आहे इज इक्वल टू 13. हा 13 आला. हा किती आला 13. अँड QS इज द मीडियन. QS तुम्हाला काय दिलेली आहे मीडियन ऑफ इट्स हायपो म्हणजेच हायपोटेनस. QS ही मीडियन आहे. देअरफॉर इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियन ऑफ द मीडियन ऑफ इट्स हायपो इज द हाफ ऑफ द हायपो. हे लक्षात ठेवायचं. मग त्याच्यावर फॉर्म्युला द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपो इज इक्वल टू हाफ ऑफ द हायपो. हायपो मीन्स हायपोटेनस. आता पहा मित्रांनो या ठिकाणी 1/2 इंटू आता पहा लेंथ ऑफ द मीडियन ऑफ हायपो काय आहे लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपो तर या ठिकाणी ती आहे तुमची QS. इथं QS लिहून द्यायचा. याच्यात काय आहे लेंथ. आता पहा 1/2 इंटू हायपोटेनस किती फाइंड केला आपण 13. देअरफॉर लेंथ ऑफ QS इज इक्वल टू याला डिवाइड करा 6.5. देअरफॉर लेंथ ऑफ QS इज इक्वल टू 6.5. तर पहा मित्रांनो एकदम सिंपल या पद्धतीने आपण ते सोडू शकतो. जर तुम्हाला अजून नवीन पुढचे जर प्रॅक्टिस सेट असतील पुढचे टॉपिक एक्झाम्पल्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हाय फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अल्जेब्रा जॉमेट्री सायन्सचे नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल आणि हॉट क्वेश्चन थेरम्स असतील जॉमेट्रीचे जर तुम्हाला कन्सेप्ट एकदम सिंपल सोप्या पद्धतीत पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली पहा तो दिसतंय सबस्क्राईब असं नाव येतं तिथं क्लिक करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. जसे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या चॅनल सर्च करायला सिंपल जाईल. धन्यवाद.